वळूयात पुढल्या बातमीकडे। महसूल विभागाने एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय। जमिनीचे दावे निकाली काढण्यासाठी लोक अदालत अभियान राबवलं जाते। 1 सप्टेंबर ते 31 मार्च दरम्यान ही विशेष मोहीम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा मेगा प्लॅन आखलाय। मंडळ अधिकारी, तहसीलदार ते अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जमिनींचे महसुली दावे निकाली काढले जाणार आहेत। महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार आहे। दर 3 महिन्यांनी लोक अदालतीचं आयोजन केलं जाणार आहे। 7 महिन्यात कोट्यवधी दावे त्यामुळे निकाली निघणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, या योजनेसंदर्भात, या मोहिमेसंदर्भात काय अधिकची माहिती आहे? बरोबर, आपण बोलल्याप्रमाणे महसूल विभागाचा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय हा आहे। आणि आपण म्हणतो मंडल अधिकारी, तहसीलदार ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जमिनीचे महसुलीचे दावे आता निकाली काढले जाणार आहेत। महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान हे राबवलं जाणार आहे। आणि आपण म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा मेगा प्लॅन आहे। आणि आपण म्हणतो 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान राज्यभरात ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे। आणि दर 3 महिन्यांनी लोक अदालतचे आयोजन देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे 7 महिन्यात कोट्यवधी दावे या ठिकाणी निकाली लागणार। त्यामुळे मोठा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी महसूल विभागाकडून घेण्यात आलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। आणि आपण म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा निर्णय अगदीच मनोज मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।